महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मागच्या कथेला आपण वाचलं होतं ते थोडं आधी सांगून मग पुढे जाऊया. किती वाचलं होतं? खुदा का सवाल है एक. खुदा का सवाल है एक म्हणून इथे लिहिले बघा. इथं काया 75% जड, 25% वाचा आणि इथं शून्य मन आहे. मग गुरुनी विमोचनाने दीक्षा दिल्यानंतर हे असं केलंय. 25%, 25%, हे 50% मन. तर ते केल्यावर मेंटेन करण्यासाठी आता एकदा वजन वाढलं म्हणून डॉक्टरकडे गेल्यावर तर तो काहीतरी औषध सांगून मेंटेन करणार. नंतर कमी खाऊन तुम्ही काय करायचंय? हां, मग त्यासाठी काय करायचं? ते 0 होतं तिथं दादानी 5 लिहिले आणि 50% करून गेलं मन. ते टिकवण्यासाठी स्वतःचं काम स्वतः करणे. नाही इथं काय सगळे जागीरदार आहे. चहा पिऊन झालं की बशीत सरकून जायची, बायकोनी घेऊन जायची. हे शरीराला व्यायाम नाही. कोणाची चेष्टा किंवा जोश काढतो असं समजू नका. जेवून उठल्यावर आपलं ताट नेऊन ठेवायचं. जे कुठं प्रत्येकाने जर आपापलं काम केलं तर घरातल्या बाईला सोयीस्कर होईल ना. मग संध्याकाळी पार्टी आहे की नाही? हां, मी आत्ता 5:30ला उठून, म्हणजे माझ्या मोठेपणात नाहीच सांगत, 5:30ला उठून स्वयंपाकघरातला केर काढून देवाजवळ लावून देवाची पूजा करून चहा करून ठेवलं, फ्रीजमधलं दूध काढून साय काढून ठेवून तापून ठेवून आलं. ही कामं असतात की नाही? म्हणजे बायको उठल्यानंतर समाधान होतं. ती खाल्ली फुलं काढायला गेली, मग पूजची चाय ठेवली. असं प्रत्येकाने जर प्रत्येकाने काम सगळी कामं केली तर ते प्रमाणे ते मेंटेनन्स होईल. म्हणून मी पूर्वी सांगितलं, पूर्वीच्या बायका कामं संध्याकाळपर्यंत स्वयंपाक आणि ह्याच्यात बाहेरच येत नव्हते. पाट्यावर चटणी वाटायची. ती वाटत असताना मन तिथे असायचं. कपडे धुताना, भांडी घासताना, म्हणजे स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक, कपडे धुणं म्हणजे कपडे धुणं. म्हणजे प्रत्येक गोष्ट नीट नेटकी करायची, म्हणजे केसाची ससं. आता तुम्ही केर काढण्यात आणि मोठ्याने केर काढण्यामध्ये फरक असतो नाही. हां, ते सांगावं लागत नाही. ते का तर ते मन हे आपलं घर आहे. ती तिला काय म्हणून दादा लिहिण्यासाठी बाई, आई आणि दाई. हां, आईचंच काम दाई करते, पण तुम्ही पैसे घेतले म्हणता लगेच घेऊन जाते, कारण तिला अटॅचमेंट नाही. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये पूजा करताना, गंध वाढताना, गंध वाढताना सासणी प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन करायची, म्हणजे ते मेंटेन होत आहे. दादांचं हे प्रमाण किती होतं माहिती आहे? दादांचं हे जेवण अगदी कमी 1% आणि 1.2%, बडबड पण खर्च जास्त नाही. आणि 97% हे स्वतःचं कल्याण तर करून इतरांचं कल्याण करायचे ताकद देते. म्हणून दादा म्हणले माझ्यासारखे एकदम संन्यासी होता 25-25, 50. चल आता पुढं वाच. खुदा का सवाल है एक, तुम्हारे सवाल है 100. दुनिया के सवाल है 100. हिम्मत रखो एक लिखने की, म्हणजे तिथं 100 सवाल मिट जाए. हां, हे कमी करा, हे कमी कसं होईल? तुम्ही काम करायला लागल्यावर हे कमी होईल. आणि इथं 1, 2, 3, 4, 5 असं मन तयार झालं की तुम्हाला बसल्या ठिकाणी समाधान असेल. आज कुठं बसले समाधान नाही. आता काय बरं वाटत नाही म्हणून गार्डनमध्ये जाऊया म्हणतात. गार्डनमध्ये गेलं तिथं बरं वाटत नाही म्हणून तुम्ही मन जर शांत असेल, तुम्ही त्रिभुवनात वाटेल तिथं जावा, तुम्हाला शांत नाही वाटणार. म्हणून उद्यापासून आपापली कामं आपण करायची. आंघोळीला जायचं, अगं माझे सगळे कपडे घेऊन ये. तुम्ही काय करता? तुमची चड्डी घालची त्यावेळेला तुम्हाला नेता येत नाही. अगं माझ्या अंगाला सापडता. आता हिम्मत रखो एक लिखने की म्हणजे आध्यात्मिक अवस्था जी शून्य आहे तेथे एक आकडा लिहिला आणि त्याच्यावरती जेवढी शून्य वाढतात तेवढे 100 झाले. परंतु एक आकडा नसला, अगर काढून टाकला तर शून्याला काहीही अर्थ नाही. तो सवाल है खुदा का हा वरील शेर आहे. तर ही आज परिस्थिती कशी आहे? तर काया 75%. 75% म्हणजे बेडवरनं उठायचं, बेडटी उठून बसलं की टेबलावर जेवायला बसायचं.
टेबलावरनं उठलं की पुन्हा खुर्चीवर बसायचं आणि पुन्हा संध्याकाळी आराम. म्हणजे शरीराला काय व्यायामच नाही, काय शेणाचा गोळा आहे का, इथून उचला तिथं बसला, तिथून उचला तिथं बसला. आणि मग म्हणायचं काय कशात काही लागतच नाही का, त्याला मनच नाही, मग त्यात कशाला लागणार. कळतंय ना, ही आज परिस्थिती आहे. मिक्सरमधनं चटणी करायची, कपडे धुवायला नको म्हणून त्या मशीनमध्ये घालायचे, भांडी पण धुवायला नको म्हणून त्या आता हा मिळतो डिश वॉटर, म्हणजे सगळ्यात सगळं घालून तुम्ही टी व्ही समोर बसायचं का म्हणतो. तर काया 75%, वाचा 25% आणि मन 0%. त्यामुळे काय झाले, आज जगतामध्ये काय दिसत आहे आपल्याला, कुठेही प्रेम नाही, सलोखा नाही, आपलेपणा नाही, शांतता नाही. हे सर्व कुठे गेले, कशामध्ये लुप्त झाले. आणि आज आपणही अशांत असतो, हे कशामुळे. हे मन असे विश्वव्यापी आहे. जेव्हा त्याचा अभाव असतो, म्हणजे ज्या वेळेला 75% जीवन जे आहे हे आधिभौतिक, 25% हे आधिदैविक आणि 0% आध्यात्मिक. आध्यात्मिक अवस्था म्हणजे मन, व ते ज्या वेळेला 0 असते त्यावेळेला आपण अशांत असतो. आपल्याला तेव्हा सहजच रेडिओ लावायची इच्छा होते किंवा गाणे ऐकायची इच्छा होते, व गाणे ऐकल्यानंतर आपण रिलॅक्स होतो. कारण काया वाचा मन या तिन्हींची गती समप्रमाणात येते व सुखाचा अनुभव येतो. म्हणजेच काया ही 25%, वाचा ही 25% आणि मन 50%. म्हणून आरती ऐकलं की बरं वाटतं की नाही. बघा रात्री आरती ऐकून बघा, झोप लागेल तेव्हा कळणार नाही. ती काच काढून टाकत होती. आता आपलं झालं म्हणजे असं सारखीच असायचं नाही, विश्वाचं व्हायला पाहिजे. म्हणून मी काय सांगितलं की दादानी आमच्या हातून महत् कार्याची योजना केली आहे. त्याच्यामध्ये एक येतं की विश्वाचं हे इथं विश्व काढलं आहे. तिथं मानवाच्या पोकळी निर्माण झाली मनामध्ये की तसं तुम्ही वातावरणामध्ये सुद्धा ते व्हायब्रेशन पाठवायचे आहेत. म्हणून दादा सांगितलं की आज पृथ्वीचं काय आहे वाचा मन, म्हणजे आज पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. आज एक तर ऋतू व्यवस्थित आहे का. एका दिवसात 3 ऋतू होतात. सकाळी थंडी असते, हिवाळा, दुपारी उकडतं आणि रात्री, म्हणजे एका दिवसामध्ये 3. पूर्वी आमच्या लहानपणी बरोबर 7ला म्हणजे 7 तारखेला जूनच्या मृग निघायचा. त्याच्या आदल्या दिवशी हिंग खायचा आणि काय रे गुळ आणि हिंग, आणखीन धणे आणि दुसऱ्या दिवशी खडखडाट आवाज होऊन 7 तारखेला पाऊस पडणार म्हणजे पडणार. हल्ली केव्हा पाऊस पडतो की केव्हा काय होते की काही कळत नाही. ते सांगितलंय दादानी. आता आपला प्रश्न सुटला, म्हणजे आपल्यावरती काही जबाबदारी नाही अशी भूमिका आपली असू नये. आपल्या सुकृतामुळे म्हणा किंवा परमेश्वराच्या कृपेने म्हणा, आपल्या समस्या सुटल्या म्हणजे इतरांच्या समस्यांचा विचार व त्याबद्दल आस्था निर्माण करू नये असे नाही. तर मानवी जीवनाला साकार केल्यानंतर त्या म्हणजे विश्वाच्या जीवनाचा हितसंबंध हा आपल्या जीवनाशी निगडीत आहे एवढा तरी बोध होतो का. इथं जी पोकळी निर्माण झाली आहे, आपल्या मनात पोकळी होती, ही सगळी पोकळी जी अभोवती झाली आहे ती काढून टाकायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून मी सांगितलं तुम्ही इथे साधना करत असताना त्या ओंकाराची गती किती आहे, 1,86,000 मैल पर सेकंद आहे. ती इथून संबंध पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात. तुमच्या सगळे ओंकार करतात त्यावेळेला, आणि ती जात असताना त्याच्यात काही विशुद्धता निर्माण झाली आहे. ती तुम्ही पावलं टाकत असताना तुमच्या पावलातून पृथ्वीच्या मध्ये ती शक्ती जाते. आज फक्त भाजीला चव नाही, कशाला चव नाही,
तर ती ते सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून तुमची माध्यमं सिलेक्ट केलीत आणि तुमच्या हातून हे महत्कार्य योजना केलंय. तेव्हा तुम्ही न आळस करता आज ते मी अर्ध्या तासाची ओंकार साधना करायची. तर मानवी जीवनाला साकार केल्यानंतर त्या म्हणजे विश्वाच्या जीवनाचा हितसंबंध हा आपल्या जीवनाशी निगडीत आहे एवढा तरी बोध होतो का? आता गेल्या 100 वर्षात जी विज्ञानाची प्रगती झाली ती खूपच शीघ्र गतीने झाली आहे की वास्तविक ती प्रगती 500 वर्षात व्हायला पाहिजे होती. असे जर झाले असते तर इतके असंतोषाचे कारण जे आहे ते निर्माण झाले नसते. असे मी का म्हणतो? कारण वेगाने विज्ञानाची प्रगती झाली आहे आणि नुसती प्रगती झाली आहे असे नव्हे तर निसर्गतः ही जी विश्व निर्मिती आहे ह्यात पृथ्वी हा भाग फार थोडा आहे आणि तिला काया वाचा मन म्हणजेच 3 ऋतू पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा आज जे काही 50-75 आपल्याला काया वाचा मन आहे तसं त्या पृथ्वीला सुद्धा काया वाचा मन आहे. म्हणून पूर्वी 3 हे असायचे की नाही काय पावसाळा ऋतू, पावसाळा, हिवाळा, 4 महिने साधारण. आज आपण बघतोय ना काही नाहीच आहे. आज जे काही 50, 75 किंवा 100 वर्षापूर्वी योग्य वेळेला योग्य ठिकाणी ऋतुमानाप्रमाणे सगळे जे काही होत होते ते आज होत नाही. म्हणून आज सर्व विज्ञानी लोकांची तक्रार आहे. आता ह्या वातावरणातून अत्यंत गतिमानाने सबंध हवाई वाहतूक पृथ्वी प्रदक्षिणा करीत आहे व संशोधने चालू आहेत ना. बोईंग अतिशय स्पीडने जात असताना तुम्ही पाण्यात बघा, पाणी शांत असतं त्याच्यामध्ये जोरात दगड मारला तर सगळी माती अशी सगळं घेतलं होतं. तसं ते कोण रशियामधून सोडतात, अमेरिकेतून सोडतात सगळे की इतक्या गतीने गेल्यावरती जाताना ते सगळं वातावरण आहे ते सगळं विशुद्ध होऊन जातं. म्हणजे येथे पृथ्वीवर काय दुःख आहे हे शोधायला कोणालाही वेळ नाही. इथं काय दुःख आहे शोधायला वेळ नाही. तिथं काय आहे ते बघायला निघाले. परंतु चंद्रावर, मंगळावर किंवा गुरुवर लोकवस्ती आहे का नाही हे शोधण्यात शास्त्रज्ञ गर्क झाले आहेत. अशा वेळी प्रखर अशा अग्निबाणांचा प्रहार ज्या वेळेला पृथ्वीवरून चंद्राकडे किंवा मंगळाकडे होतो तेव्हा ते वातावरण दूषित होते. असे अनेक संशोधकांनी वातावरण दूषित केले असल्या कारणाने ही जी सूर्याकडून येणारी 7 रंगांची वलये आहेत त्या वलयातून पृथ्वीकडे धारण होणाऱ्या ज्या लहरी आहेत त्यात फक्त अशुद्धता म्हणजे दोष जे आहेत तेवढेच पृथ्वीकडे येतात व गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार पृथ्वी ते आपल्या पोटात धारण करते. आता असं सूर्याकडून आलेली किरण येत असताना ते निर्माण जाऊन असताना वातावरण झाले त्यात विशुद्धता म्हणजे दोष जे निर्माण झाले ते ह्या किरणातून पृथ्वीच्या पोटात जातात आणि तिथंच तुम्ही बीज पेरलं की हे बीज त्याच्यात जातं आणि ते उगवून येतात. फ्लॉवरला चव नाही, कुठल्याही गोष्टीला चव नाही. एवढ्या फ्लॉवर मिळतो ते काय खाल्ल्यासारखं खातो आंबोण. म्हशी पण ठेवतात की पूर्वी एवढेच असायचे तर असायचे. भाकरी आत करायला लागली तर दरवाज्यात वास येतात. आता भाकरी करतात तिथं जाऊन नाक घातलं तरी वास येत म्हणजे असे सगळं हायब्रिड. बघा पूर्वी आमच्या आईने मुगाचं वरण केलं, मुगाचं नाही कसलं ते दुसरं चिकट उडदाचं वरण केलं तर असं चिकट व्हायचं. आता उडदाचं वरण केलं तर पाण्यासारखं होतं, त्याला चिकटपणाच नाही. अशा वेळी प्रखर अशा अग्निबाणांचा प्रहार ज्या वेळेला पृथ्वीवरून चंद्राकडे किंवा मंगळाकडे होतो तेव्हा ते वातावरण दूषित होते. असे हे अनेक संशोधकांनी वातावरण दूषित केले असल्या कारणाने ही जी सूर्याकडून येणारी किरण 7 रंगांची वलये आहेत त्या वलयातून पृथ्वीकडे धारण होणाऱ्या ज्या लहरी आहेत त्यात फक्त अशुद्धता म्हणजे दोष जे आहेत तेवढेच पृथ्वीकडे येतात
व गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार पृथ्वी ते आपल्या पोटात धारण करते व पेरलेल्या अन्नधान्यातून आपल्याकडे येतात. म्हणून आज अन्नाला रुची नाही, फळांना रुची नाही आणि असे दोषयुक्त अन्न धारण करण्याने पृथ्वीवरील मनुष्य निष्क्रिय होतो किंवा बनतो. कुणाला काही करायला नको, काय करायचं वाटत नाही, जेवायचं तो म्हणतात. 2 वेळा जेवणे व झोपणे यामुळे कुठल्याही कामात उत्साह नाही. उगीच आपलं मरता येत नाही म्हणून जगायचं. आपल्याला आनंद काही नाही, करायचे म्हणून करायचे. यामुळे म्हणजेच दोषांमुळे रोगाचे प्रमाण वाढते. म्हणून जेवणा खाण्यापेक्षा औषधोपचारच जास्त. म्हणून आपले मुख्य अन्न म्हणजे औषध झालेले आहे. काही लोक बघितले, तुम्ही नावं पण सांगितली. एका टायमाला सकाळी 35 गोळ्या घ्यायच्या. बायकोने एका वाटी झुंटून पाणी ठेवायचा, चिवडा खाल्ल्याचं खोटं नाही सांगत. म्हणजे इतर दादाने जे लिहिलं आहे ते सगळं आम्ही बघितलंय, अनुभवलंय. आता अशा औषधामुळे किती दुष्परिणाम झाले. म्हणजे आता काही स्वातंत्र्य राहिलेले नसून सगळी पराधीनता आलेली आहे. काही एक आपल्या अधीन नाही. अधीन असलेले म्हणजे एकच आहे, तो परमेश्वर तुमच्या अधीन आहे. म्हणजे विश्वास ठेवण्यासारखे या जगतामध्ये जर अंतिम तत्व काही असेल तर फक्त परमेश्वर आहे. आणि त्याला शरण गेल्याशिवाय किंवा त्याच्या प्रित्यर्थ काहीतरी या जीवनाचे सार्थक करण्यासाठी जर विचार केला नाही तर पुढच्या काळामध्ये काहीही तरणोपाय नाही. आज गेल्या 4 दिवसांपासून तुम्ही ओंकार साधना करते झालात. सेमिनार मध्ये सांगताय, त्या साधनेतून काय अनुभवले? हे आपले मन व ही काया यामध्ये जी पोकळी होती वर सांगितल्याप्रमाणे ती तुम्ही ओंकार ध्वनी लहरीनी भरून काढली आणि काया वाचा मनाचे एकरूपत्व करून दिले. म्हणजे जीवन हे सुसंबद्ध तऱ्हेने सुखावह व्हावे आणि त्या जीवनाचा योग्य प्रकाराने लाभ आपल्याला व्हावा असे फिजिकल युनिट केवळ एक तुम्ही ओंकार लहरीनी परिपूर्णतः त्याला प्राप्त करून दिले व त्यातली जी काही कमतरता होती ती तुम्ही समतोल ठेवली. इथे आल्यापासून आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही केंद्रावर पहिल्यापेक्षा भय आहात ना, आहात नाही. म्हणून आता एवढं धावत झालं. म्हणजे ती जी पोकळी भरून निघाली आणि हे जीवन सुसंबित झालं असं जीवन वातावरणातलं सुसंबित आपण साधनेतून करायचंय. आपलं झालं म्हणजे बसायचं नाही. आता हेच तत्व किंवा प्रिन्सिपल जे आहे ते विश्वासाठी उपयोगी आणावेत. काही करायचं नाही, नुसती साधना करायची. पुढचं काम करायचं सगळं गुरु करतायत, पण ती आस्थेने करायची आणि शक्यतो एकाच वेळेला करायची. शक्यतो म्हणजे सकाळी रोज 8ला करतो तर 8ला, म्हणजे त्यावेळेस तसं ते वातावरण तयार झालं असतं. पण असं सांगितलं म्हणजे मग आजची टाइम गेली ना, चला आता उद्या करूया. म्हणून काय सांगितलं की 8ला हे चालेल. त्यावेळेला 100% लाभ होईल, पण निदान इतर वेळेला केलं तर 50% तर होईल की, पण काहीच नाही केलं तर काय होईल. म्हणून शक्यतो असा शब्द वापरलाय. त्याचे प्रात्यक्षिक म्हणून सर्वांना विचारले की हा हॉल जेथे आपण बसलो आहोत हा जो पहिल्या सेमिनारला आल्यावेळी अगदी भकास वाटत होता, परंतु आता अगदी भरल्यासारखा वाटतो आहे. इथं हॉलमध्ये आलं कसं वाटतं बघा रे. सांगता येणार नाही, पण पाऊल टाकल्याबरोबर माणसाला जाणवतच का. आता इथं सगळी की तुम्ही साधना केली की पॉझिटिव्ह नाही, वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे. आता एवढ्या हॉलमध्ये एवढी माणसं जर हे करू शकतात, एवढ्या विश्वासच्या माणसाने साधना करतात की विश्वासचा हॉल मोड व्यवस्थित होणार नाही. व्हायलाच पाहिजे, पण करायला पाहिजे ना. कशामुळे? इथे नित्याने तुम्ही ओंकार करीत असलेल्या ओंकार साधनेमुळे हे सबंध वातावरण जे आहे हे त्या ओंकार लहरींमध्ये सामावले आहे. नवीन आलेले लोक सांगतात, बँकेतला तो आला होता म्हटलं ये तू विना अंकल रोज मिळेल फार आराम सांगता नाही येत.
पहिल्यांदाच आला होता तो. म्हणजे लोकांना जाणीव होती याची. म्हणजे जेव्हा तुम्ही साधना करून उठलेला लहरी इथं पॉझिटिव्ह वरती आहे, तो आला की लगेच त्याच्यात धारण व्हायला. म्हणून सांगितलं होतं की बेली ग्रूम म्हणून एक मीडियम होता, दादा जेव्हा लंडनला गेले होते तेव्हा तो भेटायला आला. दादानी त्या हॉलमध्ये 1-2 वर्ग घेतले होते. म्हणजे तासभर ओंकार साधना त्यांच्याकडे करून घेतली. त्यांनी आत पाहून टाकल्याबरोबर तो मीडियम होता येत नाही. त्यांनी आत पाहून टाकल्यावर दादांना म्हणाला, इतके दिवस मी इंद्रधनुष्य आकाशात बघत होतो, पण तो इंद्रधनुष्य मला इथे खोलीमध्ये दिसतोय, कुठली साधना केली? दादाने ओंकार साधना केली म्हणे. ते म्हणाले, ही शक्ती ह्या लोकांनी धारण करून उरली आहे, ती पहिल्यांदा मी मध्ये बसतो आणि धारण करून घेतो, तोवर तू थांब म्हणा. आणि त्याला धारण करायला 2 तास लागले. ते धारण केल्यानंतर तो मला एवढी शक्ती म्हणजे धारण झाली, आता मला गाडी चालवण्यात आणि शॉक बसतो. मग दादा त्याला सोडायला गेले. म्हणाले, तू अशी साधना तिथल्या लोकांना शिकवतोय, म्हणजे ते लोक किती भाग्यवान आहेत. आणि पुढे ती 7 दिवस तरी ती ग्रहण करण्यासाठी ऍडजस्ट करून घ्यायला 7 दिवस घरी बसला. तो म्हटला, कामाला गेला कुठे हात लावला की शॉट बसतो. तुम्ही सुद्धा तरी अनुभवा, खुर्चीवर उठला, थोड्या नावाला हात लावला, सटका बसतो. तर हे अनुभव घ्यायचे आणि ते घेऊन आपण साधना करून त्यांच्या कार्याला मदत करायची आहे. म्हणजे कॉलर जे टाईट झाली, पण नुसती कॉलर टाईट करायची नाही, करायची आहे मदत. म्हणून त्याने केले आमच्या हातून त्यांनी केलेले मत कार्य वातावरण शुद्ध होत आहे. हे मेलेल्या आत्ममुक्त होऊन 4थ्या लोकांना जातात. झाल्यानंतर आणखी काय सांगितलं त्यांनी, असे 3-4 आहेत पॉईंट सांगणार आहे मी ते. येथे नित्याने तुम्ही ओंकार करीत असलेल्या ओंकार साधनेमुळे हे सबंध वातावरण जे आहे हे त्या ओंकार लहरींमध्ये सामावले आहे. आता तीच गरज इथे म्हणजे विश्वाला आहे. आज सरकारची योजना काय आहे? टीव्ही सर्वकडे आणायची. तर सर्वांना म्हणजे खेडोपाडी घरोघरी टीव्ही बघायला मिळावा या सरकारच्या योजनेप्रमाणे टीव्ही स्टेशन्स काढावी लागतात. असे टावर प्रत्येक ठिकाणी. बिजापूरला हे टावर, बेळगावला हे टावर, नंतर जळगावला एक टावर, दिल्लीला एक टावर, औरंगाबादला एक टावर, पुण्याला एक टावर, दिल्लीमध्ये बॉम्बेला एक टावर. ही एवढ्या एरिया. तिकडच्या बाजूला लंडनमध्ये, कॅनडामध्ये सेंटर्स आहेत की टावर्स आहेत. तिथे पासून साधना केली की एवढा कव्हर झाला, इथे एवढं कव्हर झालं. असं होऊन सगळं ही पृथ्वी कव्हर करायची योजना आहे. काय करायचंय ते त्यांनी ठरवलंय. फक्त तुम्ही साधना केली की हे सगळं होणार. आज सरकारची योजना काय आहे? टीव्ही सर्वकडे आणायची. तर सर्वांना म्हणजे खेडोपाडी घरोघरी टीव्ही बघायला मिळावा या सरकारच्या योजनेप्रमाणे टीव्ही स्टेशन्स काढावी लागतात आणि ते टीव्ही स्टेशन पुष्कळ एरिया कव्हर करते. अगदी त्याचप्रमाणे विजापूर ते बेळगाव हे साधारण 180 किलोमीटर अंतर आहे. तेव्हा आता गुरुमार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या माध्यमातून म्हणजेच विजापूर व बेळगाव येथील साधकातून होणारी साधना जी आहे ती 180 किलोमीटर कव्हर करायला मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे एवढ्या या अंतरातील व लोकवस्तीतील दूषित झालेले वातावरण जे आहे ते तुम्ही शुद्ध करणार. अशा तऱ्हेने विश्वातील अशुद्धता दूर करण्याचे साधन आपल्या माध्यमातून गुरूंनी सिद्ध केले. तुमच्या हातून योजना मग तुम्ही सांगितलं आमच्या हातून. म्हणजे पहिलं साधना करत असताना वातावरण शुद्ध करणे, नंतर तुम्ही एक सहज बाहेर गेलं म्हणाला, ज्याच्याकडे बघाल, ज्याला स्पर्श व्हाल, ज्याच्याशी बोलाल, त्याच्यातून ती शक्ती प्रवाहित होणार, त्याचं विकास होऊन त्याचं कल्याण होणार. आणि तुम्ही जेव्हा पावलं टाकत असता त्या पावलातून गुरुशक्ती पृथ्वीच्या पोटात जाणार. ती जी मला सांगितलं सूर्यकिरणात जाते अशुद्धता आणि आज अन्नाला चव नाही, तो दोष निवारण होणार. म्हणजे किती कार्य होते तुमच्या हातून. तुमचं जीवन नको होतं म्हणून तिथं बाबांच्याकडे जाऊन बसला, मेलो तर बरं. बाबा म्हणले मरू नको, तुझं जीवन मला दे.
मी ते उपयोगात आणतो आणि असं उपयोगात आणलं, वाईट केलं का? समजलं ना काय म्हणतो? आपल्या जीवनाचं मूल्य आपल्याला नव्हतं, ज्यांना होतं तुमच्यावर विनोदाने दिशा देऊन तुमचे माध्यम तयार केलं आणि एवढी कामं तुमच्या हातून करून घेत आहेत म्हणून आनंद वाटायला पाहिजे उठल्यावर, ठीक आहे. आणि साधना अर्ध्या तासाची करायची. आता 5वं संमेलन. आता 4थ्या संमेलनामध्ये वर्णन केलेल्या अवस्थे परत्वे इतरांचे कल्याण करण्याची भूमिका पार पाडत असण्यापूर्वी आपली अवस्था कशी होती? अशी होती नर अवस्था. तर आकृती 1 प्रमाणे म्हणजे नर अवस्था. हे बघा, हे हा गळा आणि मांडी घालून बसलं की हे 2 मांडीची टोकं आणि हे काय 2 खांदे आणि बेबी, आता तुम्ही मांडी घालता. नर अवस्था म्हणजे कब्रस्तानात जाणं. गुरुनी काय केलं, याच्यावर समजी कबर आहे म्हणजे काय, सगळ्यांचं कल्याण करायचं आणि भूत होऊन सगळ्यांना पिडायचं. ते कब्रस्तानात काढून कर्म करतोय. कारण काय केलं, तुमच्या देहाला संस्कार केले. म्हणजे कसं ते हे जातं जेटवरती जातं तेव्हा खालती त्याला आग लावली असते बघा, त्या शक्तीने ते वर जातं. तसं तुम्हाला नाभी, हृदय आणि ब्रह्म याच्या ओंकार करायला लागल्यावर ते चित्र काढले होते. काढले ही हा देह वर वर ढकलला आणि असा बाहेर काढला. इथं स्थूल बुद्धी आहे, इथं सूक्ष्म बुद्धी आहे. दोन्ही बुद्धी इथं मिळाल्या की मन तयार झालं. म्हणजे कळलं ना, कळते की ते बाहेर काढलं. ही नर अवस्था हे भविष्य घडवलं म्हणजे नारायण अवस्था. एक हा वर्तमान काळ म्हणजे वेळ जन्म, हा लाल भूतकाळ म्हणजे गत जन्म. या वर्तमान काळामध्ये भूतकाळाच्या प्रमाणे जीवन चालतं. जसं गाडीला मागच्या चाकाने गती मिळते तसं गतजन्मातलं कर्म पूर्ण करण्यासाठी हा जन्म प्राप्त झालाय. गतजन्मातलं पूर्ण करण्यासाठी प्राप्त झालाय म्हणजे त्याची काही चूक नाही आहे. मग तुम्ही उपास तपास करून त्याला का फिरता असं झाला विचारला. तो काय करणार आहे, गतजन्माचं जे कर्म आहे चांगलं असेल तर चांगलं भोगायला नाही, वाईट असेल ते वाईट भोगायला देणार आहे. म्हणजे त्याचं कार्य तुमचं ते कर्म अंकुर करून देत आहे. त्याला तुम्ही उपास तपास करून त्याला तुम्ही त्रास देता. कोण सांगितलं ते पहिलं बंद केलं. आणि जे गतजन्मातले भोग जर भोगता येतात तर गतजन्मातलं चांगलं कृपा केल्यावरती येऊन इतरांसाठी का करता येऊ नये असा सिद्धांत दादांनी म्हटला. बरोबर. तो काढला, बाहेर काढला. नंतर स्वच्छ केल्यावरती तुम्हाला हा जन्म आहे त्याच्यामध्ये ओंकार सातारा गुरु प्रसाद धारण झाले आणि त्यांना पाहिजे असलेलं कार्य गतजन्मात झालं आणि पुन्हा गती देऊन तो आत काढला. म्हणजे इथं कमत होती, लोकांना फिरत होतो, इथं मदार झाली म्हणजे धर्मात होते आशीर्वाद देण्यासाठी. आता गुरूंच्या इच्छेप्रमाणे कार्य करणे म्हणजे भविष्य घडवणे. समजलं? किती सुंदर आहे बघा. ह्या आकृतीत लाल त्रिकोण इथं आहे, या इथं वाद आहे. समजलं ना? ही बदल केला, त्याला गती देऊन परत आत घातले आणि गतजन्मामधलं कर्म अनुकूल एवढंच प्रवाहित करून आता गुरूंच्या इच्छेप्रमाणे कार्य करायचं म्हणजे भविष्य घडवायचं. तर दादाने सुरू केली म्हणजे कळतंय त्यांनी निदान. बघायला बरं वाटतंय, करायला ते अवघड आहे. आणि आज अनुभव येतोय त्या अवस्थेने आम्हाला लिहिलंय की त्याला प्रसाद दिला पाहिजे म्हणून होतात, त्या मुलं होतात. तुम्ही अनुभवलाय का? निराकरण सांगितलं की होतात, भूत आम्हाला घाबरून पळून जातात. म्हणजे ती नारायण अवस्था कार्यान्वित करून तुमचं जीवन बदललं ना. कब्रस्थानातून काढून मदार आशीर्वाद देण्यात यायचा म्हणून मागायला गेलो होतो. हा देण्याच्या अवस्थेमध्ये आला.
हे ह्या जन्मात अनुभवलं. तर म्हणलं म्हणून असे गुरु मिळाले, त्यांनी जे सांगितलेलं ते लक्षात ठेवून साधना करायची आणि करायचं. एकदा जर विसरला काय ह्या जन्मात त्यांचं ऐकलं नाही आणि मेलो आपण, तर पुन्हा कुठल्या जन्मामध्ये गुरु भेटतील की नाही माहिती नाही. इट इज द रेअर चान्स इन युअर लाईफ वन्स, एकदाच. तर आकृती 1 प्रमाणे म्हणजे नर अवस्था आणि आता सर्व दीक्षांत विधी झाल्यानंतर हे जीवन आकृती 2 प्रमाणे म्हणजे नारायण अवस्था याप्रमाणे झाले. ही आकृती 1 आणि ही आकृती 2 ही नारायण अवस्था. एक मला आता सहजासहजी व्हावी म्हणून पूर्वी मंगळागौरीमध्ये फुगडी खेळायची पद्धत घातली होती. आज कोण मंगळागौर घालत नाही. नंतर त्याच्यात सुद्धा पुरुषा कथेमध्ये सुद्धा फुगडी खेळायची. ती निसर्गात ती नारायण अवस्था तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून, पण ते सगळं लुप्त झालं. काय करायचं. आणि पुन्हा काय केलं, ती त्यांना गती दिली सभ्य पण दिला आणि गती देऊन हे त्रिकोण उलटे केले तिकडे. आणि ती मदार म्हणजे धर्म परते गुरुनी दिलेली अवस्था. एक त्रिकोण आहे तो इहजन्म आहे व दुसरा त्रिकोण हा गतजन्म आहे. लिहिलेला आहे सगळं इथं. इहजन्मातील स्थूल बुद्धी व गतजन्मातील सूक्ष्म बुद्धी. दोन्ही एकत्रच आहे. आता बऱ्याच जुन्या भक्तांना हे आठवत असेल की परमपूज्य हाजी बाबा नेहमी सांगायचे कि बेटे मैं भविष्य नहीं कहता हूँ लेकिन भविष्य बनाता हूँ. म्हणजेच मी भविष्य सांगत नाही पण भविष्य घडवतो आणि ते घडवत. आता या आकृतीप्रमाणे एक वर्तमान काळ म्हणजे इहजन्म आणि एक भूतकाळ म्हणजे गतजन्म, या 2 जीवनांची सार्थकता यथायोग्य तऱ्हेने झाली तर भविष्यकाळ. कळले. तर परमपूज्य हाजी बाबा म्हणायचे की मी भविष्य सांगत नाही, घडवतो. त्यावेळेला लोकांना असा प्रश्न पडायचा की भविष्य घडवतो म्हणजे काय. तर भविष्य घडवले म्हणजे ही नारायण अवस्था. तर हा गतजन्म जो इहजन्मात गुंतला किंवा अडकला आहे हा बाहेर काढला. मग आजचा हा काया वाचा मनाचा देह आहे. म्हणजे काय आहे. समजा आपल्या घरी एक भांडे असते, त्यातच आपण पाणी पितो, दूध पितो किंवा चहा. तर ते भांडे चांदीचे असेल किंवा मातीचे किंवा कसले, त्याला मूल्य शून्य. त्याच्या आत पदार्थ काय आहे त्याला मूल्य आहे. म्हणून मी सांगितलं होतं. आता बाबांचा फोटो बघितला, बाबा कसे दिसतात. कसे दिसतात. वेश बावळा दिसतोय ना, त्यातला तर शर्ट फाटका घातलाय, दाढी वाढलेली आहे. ते भांड बरोबर नाही आहे. पण भांड्याच्या आत काय आहे. असं हात केलं की लांब रुपयाचं कल्याण आहे. भांड सोन्याचं आहे आणि त्यात विष आहे. तुम्हाला कुठलं आवडेल. सोन्याचं भांड्या म्हणून पियाल, त्या मडक्याच्या भांड्यात दूध येते पियाल. हा आता बरं लक्षात आलं. मी आपण कसली भांडी आहोत ते बघायचं. सगळी भांडी कशाने भरलेली होती. हा जोरात सांगा. एक सरळ विचार नाही, याला कसा कंटाळ झालो, त्याला कसा कंटाळ झालो, बोलायचं नाही पण हेच चालू. म्हणजे सगळ्या भांड्यामध्ये विष भरलेलं होतं. ते त्यांना दिसत होतं. म्हणून हे सगळं काढून विमोचन करून ते भांड स्वच्छ केलं. पाहे प्रसादाची वाट त्यावेळेस सोनी ताट. ही ताट हे सगळं बडबडलंय. आत्ता ते स्वच्छ करून त्यात घातल्यावरती आता त्या तुझं कल्याण होईल. तुम्हाला प्रसाद दिला, कोणाला मिळाला नाही. म्हणजे काय केलंय त्यांचं काय, आपलं संबंध शरीर हे करून धुवून त्यांचा अभिषेक केला तरी ते उपासपीठ नाही. ती जाणून ठेवायची. तसे हा इहजन्म आणि त्याच्या आत जो गतजन्म अडकला आहे त्या गतजन्मात जीवनाचे सार्थक करण्याचा विषय काय, तरच ह्या इहजन्माला शोभा आहे ना. भांड्यात लोकांना पिणेबल काही असेल तर त्याचा शोभा आहे, नाहीतर विष असेल तर काय फायदा. तर हा गतजन्म तुमच्या इहजन्मातून बाहेर काढण्यासाठी ह्या प्राप्त जन्मावर केवढे संस्कार करावे लागले. 3 विमोचने करावी लागली. 5 दीक्षांत विधी जे आहेत ते करावे लागले. तेव्हा तो सूक्ष्म देह जो आहे
तो ह्या स्थूल देहातून वर उचलला गेला. आज तुम्हाला माहित असेल की वैज्ञानिक शास्त्राप्रमाणे ती रॉकेट्स चंद्रावर जातात. कशी जातात? आहे बघा, हे रॉकेट खालती म्हणजे तिथून खालती जवळ गेला की ते वर जातात. तसं पहिला उंडा तुम्ही नाभीपासून केला असा. नाभी कार्यक्रम करतात. ओम नाभी, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्म अशा 5 स्थानातून तुम्ही ओंकार केल्यावरती शक्ती निर्माण झाल्यावरती त्याला खाली वरती असा ढकलला काढल्या. कसा काढला, काय काढला ते विचार करायचा मी. त्याप्रमाणे ते झालं आणि ते आत घातल्यानंतर आज आपल्याला ज्याचे समाधान आहे म्हणजे तसं झालंय बस. होय, आम्ही तर खूप अनुभव देतो. म्हणजे काय अनुभव आता काय घ्यायची शिल्लकच झालेली. येथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकाच झालं की सगळ्यांचं झालं, बरोबर आहे. 12 एकच शीट बघता, सगळं 8 जण बघत नाही. एक शीट झालं तेव्हा सगळ्यांचं झालंय. येथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे समजा हे रॉकेट खाली बाण दाखवत आहे. तेथे शक्ती इतकी प्रचंड निर्माण करतात की ते त्या गतीने वर जायला लागते. तसेच ह्या निरनिराळ्या दीक्षांपरत्वे तुमच्या या नाभी, हृदय, कंठ, ललाट व ब्रह्म अशा या 5ही स्थानातून ओम 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 अशी गर्जना झाल्यावर संबंध 5ही स्थाने जी आहेत त्यातून प्रचंड शक्ती निर्माण करून तुमचा गतजन्म जो आहे हा बाहेर फेकते झाले. कळले? म्हणजेच भविष्य सांगत नाही पण ते घडवतो. ते आज हे भविष्य घडवले आहे म्हणजेच नारायण अवस्था. मी वर्तमान काळात जर हे आता काय वर्तमान काळात जर म्हणजे रोज वर्तमान काळात साधना करण्यासाठी जर सध्या तर पुढं जानेवारीपर्यंत तुमची सिद्धता होईल की नाही. म्हणजे काय नाही समजलं. आता जून महिना वर्तमान काळात पाऊस पडला तिथं जर पेरलं जोंधळे तर पुढं जानेवारी म्हणजे भविष्य काळात जोंधळे येईल. पेरलंच नाही तर काय येईल. म्हणून रोज वर्तमान काळात पेरायचं काम करायचं आहे. म्हणजे वर्तमान काळात रोज साधना करायची म्हणजे पेरायचं म्हणजे भविष्य काळ. बाबाने काही करू नका सांगितलंय, आराम झोपायला सांगितलंय का काय रे. साधना करा आणि शांत बसा म्हणजे झोपा नव्हे. नको ते उचापती करू नका. योग्य असेल त्या करा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये मार्ग सापडेल. आता तुमच्या आसमंतामध्ये हे जग जे आहे त्या जगातील कुठल्याही साधक सिद्ध माणसाला हे नारायण अवस्थेचे चित्र जे आहे ते दाखवा. आणि ही अवस्था म्हणजेच नारायण अवस्था तुम्हाला प्राप्त करून देता येते का एवढा प्रश्न विचारून या. व तो तुमचे शंका समाधान करू शकतो का बघा. तर असे हे साधन मी सिद्ध केले, ते जाणले आणि ते कार्यान्वित होते आहे का नाही हे मी ह्याच जन्मात अनुभवणार. तेही तुमच्या माध्यमातून. म्हणजे प्रथमतः तुम्ही आशीर्वाद मागायला आला आणि आज तुम्ही आशीर्वाद लोकांना देता आहात. ही क्रिया गुरु माध्यमातून घडणे म्हणजे साधन जे आहे ते साध्य करून कार्यान्वित करणे. म्हणून दादा सांगायचे कृष्णाने सांगितलं तर नुसतं काय कर, कर्म कर, फलाची अपेक्षा कर नको. दादा बाबाने सांगितलं कर्म कर आणि फलाची अपेक्षा कर. आज प्रार्थना करो उसका फल कल खाओ. फल सिद्ध चेत गेला म्हणजे असा सिद्धांत मांडला आणि तो कार्य करून गेला आणि आपण आज अनुभवतो. आता बाहेर अनेक मार्गामधले हे जे गुरु आहेत ते दिवंगत झाल्यानंतर त्यांचे कार्य आहे ते भक्तगणामध्ये प्रवाहित झाले. त्यांच्या हयातीत ते झाले नाही. तर भगवंताच्या कृपेने मी एकच अवतार शिल्लक आहे की मी ह्या जन्मात असतानाच मला प्राप्त झालेले तुमच्यात कार्यान्वित करतो आहे हे अनुभवतो आहे. माझ्या इतका धन्य कोणी नाही. धन्य रे सद्गुरु राया हे मीच म्हणावे. म्हणजे काय याचा अर्थ
त्यांनी त्या व्यक्तीने त्या गुरुने जे काही प्राप्त केलेली असती शक्ती ती देहावती आणि देहात असते. तो देह त्याच्यातून मेल्याशिवाय ती शक्ती दुसरीकडे जात नाही. म्हणून दादांचं नेहमी म्हणणं असायचं, बाबांना ही कार्य पुढे जाणार असेल तर मी करणार, तर नाहीतर तुम्ही हे करणार नाही. तर म्हणाले हे कार्य पुढे जायचं असेल तर एक दिवस तुझा जीव तुला बाहेर काढावा लागेल. लक्षात घ्या नीट, नुसतं माना हलत राहा, तुमचा जीव बाहेर काढून दाखवता का? मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणून प्रत्येक विभूतीला आपल्या 5-5 वर्ष धारण करून आपला आत्मा बाहेर काढायचा आणि त्यांचा आत्मा धारण करून 25 वर्ष सवय केली देहाला. 5 वर्ष मम्माजीराम बाबा आहे, 5 वर्ष सलीम बाबा, 5 वर्ष हरिमलम बाबा, 5 वर्ष वंदेनवाद, आणखी 5 वर्ष मम्माजीराम बाबा. आणि ती तशी सवय झाल्यावर कराडला गेले आणि आपला सगळा आत्मा पत्तरोगात नेऊन ठेवला. त्यावेळेला सांगितलं की प्रेत असेल तर हात धुवू नका. आणि ती शक्ती जेव्हा सगळ्या भूतांच्यामध्ये प्रवाहित झाली 2 तासात, त्यावेळेला परत आत्मा धारण केला आणि मग हे कार्य होते त्याने बघितलं. म्हणून मी ते 100 मात्र ते 8व्या सेमिनारमधलं घ्यायचं होतं. ते काय म्हणायचं एक्झॅक्टली असं कोण करेल, म्हणून ती आत्मा काढायची प्रॅक्टिस करावी लागती. ती केली ती पुढं कामाला येणार आहे म्हणून. आणि घराला त्यांचा अमुक दिवस ठरला, तुम्ही सगळेजण इथं बसा. आणि दादा त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होते आणि प्रत्येकाला असा भास झाला की दादा इथं आहेत. आणि तशी शक्ती तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. म्हणून हे सगळं गुरूंचे उपकार लक्षात ठेवून त्यांच्या अर्ध्या तासाच्या साधना समाज करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून ह्या जाणीवेनी करायचं. तर आज ही नारायण अवस्था प्राप्त होण्यासाठी 25 वर्षांपूर्वी जेव्हा ह्या नर अवस्थेच्या जीवनावर जो संस्कार करायला सुरुवात केली विमोचन व दीक्षाद्वारे, तर 25 वर्षाची पूर्णाहुती किंवा पूर्णत्व जे आहे हे आज झाले. ते म्हणजे ही नारायण अवस्था. आता हे का करावे लागले तर आम्हा मानवांची जीवने ही गतजन्मावर अवलंबून आहेत. म्हणून हा इहजन्म जो आहे हा गतजन्मामुळे पराधीन आहे. म्हणजे काय तर गतजन्मातले जे काही चांगले वाईट ते इहजन्मात प्रवाहित होऊन ते भोग म्हणून भोगावे लागते. वास्तविक हा प्राप्त देह जो आहे ह्याने काय अपराध केला आहे म्हणून याला भोगाची शिक्षा. उलट ही देहिक अवस्था म्हणजे इहजन्म ही या गतजन्म अवस्थेवर उपकार करते आहे की तू पूर्वी जन्म घेऊन काही संचय केलास, तो चांगला होता किंवा वाईट होता किंवा कसाही असो, पुनश्च मी देह धारण करून जे तुझ्या जीवनात संचित केलेले विषय आहेत हे विषय आपण उपभोगू तरी किंवा विसर्जन करू. या भूमिकेतून हा प्राप्त जन्म जन्माला आला. आता बघा साधं उदाहरण देतो तुम्हाला. इथे एक मनुष्य बेडवर पडलाय, त्याला रोग झालाय, त्याला औषध खाण्याची गरज आहे. हा इथे मनुष्य आहे, हा काय करणार आहे, ह्याला ह्याची सगळी शुश्रूषा करून ह्याला सुख शांती समाधान देणार किंवा ह्याची काय इच्छा आहे की हा पूर्ण करणार आहे. म्हणजे हा दोषी आहे का? कळतंय का? हा दोषी नाही ना. दोषी कोण आहे? हाय. ह्याला ह्याची सेवा करायला दिलाय. मग ह्याच्यामुळे ह्याला त्रास होतोय कारण सारखा औषध द्यायला लावतं, हे करायला लागतं. मग ह्याची चूक नसताना तुम्ही ह्याला उपवास करायला लावताय. वास्तविक कशामुळे ह्याला त्रास आलाय? ह्याच्यामुळे गतजन्मातलं कर्म इथे प्रवाहित होत आहे म्हणून ह्याला त्रास आहे. तुम्ही ह्याने हा त्रास देतो म्हणून समजून ह्याला उपवास करायला लागला. म्हणजे चुकीचं आहे की नाही? हे दारानं सांगायचं. म्हणून पहिले तुमचे उपवास बंद केले, तपास बंद केले, सगळं बंद केलं की ह्याचं काम याला काय करून मुक्त करण्याचं आहे. लक्षात येत आहे? नाही येत. मग आता ह्याला का मी म्हटलो आपलं हे सगळं सुधारायचं आहे, आत आहे. वर जर तुम्ही तूप लावलं तर भूक येईल का? मग तूप खायला पाहिजे म्हणजे आंतरिक अवस्था आपल्याला सुधारायची. म्हणून सेवन करायला शिकवत. पहिल्यांदा तुम्ही संचित करत होता, केलेलं सगळं संचित केल्यामुळे ह्याच्या वृत्त्या होत नव्हते आणि ह्याच्या इकडे काम चालूच होत. समजते? आता ह्याच्यापेक्षा सोपं करणं शक्य नाही.
अशा त्या देहाला प्रायश्चित्त देऊन देव भेटणार म्हणून तुम्ही उपास तपास करीत होता, ते आधी बंद करायला सांगितले. चूक आहे का ते? कारण या देहाचा काय अपराध म्हणून तुम्ही त्याला उपास तपास करून शिक्षा देता. उलट तुमच्या ज्या काही गतजन्मातल्या इच्छा, अपेक्षा व आकांक्षा अपूर्ण राहिल्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्याचे कार्य म्हणजे हा तुमचा देह करून देणार. झाला आहे, त्याला औषध पाणी देऊन हा बरं करणार आहे, याला तुम्ही शिक्षा देता. त्या देहाला आपण प्रायश्चित्त देतोय. म्हणजेच हा देह आहे कसा, जो पूर्व कर्मातला विषय असेल त्या विषय परत्वे तो कार्य करणार. अशाने तुम्हाला ज्या ज्या गोष्टी या जीवनामध्ये जाणवल्या असे हे देहिक माध्यम तुम्ही गुरुमार्गाकडे घेऊन आला. आता गुरुना की कशाची आली, तर आजचे हे चांगले देहिक माध्यम आहे ते यथायोग्य तऱ्हेने साकार केले तर हे ह्या देवाचे जे काही अवतार रूपाने कार्य या जगतामध्ये चालले आहे अशामध्ये सामावून का घेऊ नये. एक मिनिट बघा, आता यातलं इकडे बघा नीट, त्यातलं याच्यात प्रवाही करून हे जर भोग किंवा कर्म म्हणून जर भोगू शकतो तर हे नको. त्याच्यामध्ये विमोचन त्याच्यातून ह्याचं चांगलं ह्याच्यात वाहून कार्य जर करून घेतलं तर म्हणजे कळलं. हा देह याची काही चूक नाही. गतजन्मातलं वाईट प्रवाहित करून घेऊन भोग म्हणून जर भोगू शकतो तर गुरुनी आपल्या समर्थाने विमोचन दीक्षा करून हे असं तयार केलं की कृपा प्रवाहित करून घेऊन इतरांचं कल्याण करू. बरोबर आहे ना? भोग भोगून त्रास करण्यापेक्षा कृपा धारण करून घेऊन इतरांचं कल्याण करणे समजलं ते आहे. म्हणजे हा कायापालट होता, हे गुरुनी केलं. आता म्हणून वंदनीय दादांनी सिद्धांत असा मांडला की जर तुमच्या नकळत गतजन्मातले तुमच्यात धारण होऊ शकते तर तुम्हाला ज्ञानी करून ह्याच्या ऐवजी आम्हीच तुमच्यात धारण झालो तर काय वाईट आहे. म्हणून ते ओंकार म्हणजे तुमच्यात धारण झाले आणि त्याप्रमाणे कार्य करायचे आणि हे पूर्ण गोष्ट केलं आणि आता कोणते म्हणजे ह्या गतजन्मा परत्वे पापाचे वाटेकरी जर होऊ शकता असा तुमचा देहधर्म प्रबळ आहे व ते सहज लिलेया धारण करतो आहे तर हा गतजन्म बाहेर काढून टाकून आपणच जर तेथे प्रवेश केला गुरु म्हणून तर जगामध्ये आनंदी आनंदच होईल. जर तुम्ही पापाचे वाटेकरी होऊ शकता आहात तर पुण्याचे वाटेकरी का होऊ नये. म्हणजे समजा एका बाटलीत शाई भरली म्हणजे वाईट आहे ती सगळी शाई काढून टाकून त्याच्यात जर दूध भरलं ते कामाला येईल नाही. तसंच केलं तुम्ही जगाच्या जन्मात शाई आणली होती ती सगळी विमोचनाने काढून स्वच्छ केली आणि त्याच्यामध्ये कृपा धारण करून दिली म्हणजे गुरु धारण झाले. आता त्याच्यातून तेच बाहेर येणार. जर तुम्ही पापाचे वाटेकरी होऊ शकता आहात तर पुण्याचे वाटेकरी का होऊ नये. म्हणून मी देवाकडे असे गणित मांडले की जर पूर्वीच्या अनेक जन्मातल्या चांगल्या वाईट गोष्टींना तू त्या मानवांच्या जीवनात धारण करून देऊन त्याला भोक्तृत्व म्हणून भोगायला लावतोस ना, त्याची अत्यावश्यकता त्याला नाही तर ते जे गतजन्मातले जीवन आहे त्याच्याऐवजी गुरु जीवन मिळाले तर त्याला सुख शांती समाधान मिळू शकते. म्हणून प्रश्नावर प्रश्न नुसतं विचारू नका. तुम्ही साधना करायला लागल्यावर आतलं किती घाण आहे ती किती बाहेर गेली आहे ह्याचा हिशोब करायला गेला. ज्या अर्थी आपल्याला अजून त्रास होतोय त्या अर्थी हे कशाने भरलेलं आहे. मग साधं करताना आणखी काय वेगवेगळं निराकरण म्हणजे काय ओंकार साधना करताना आणखी काय वेगवेगळं निराकरण काय समजतंय. म्हणून आस्थेनी जितकी आस्थेनी कराल. आता ताक बघू आहे ना तिला किती फूट खोदायला किती बांबू लागतील असा विचार झाला. बांबूच्या लांबीवर अवलंबून आहे ना. 1 फुटाचा असेल तर 1000 लागतील पण 100 फुटाचा असेल तर 10 लागतील. म्हणजे तुम्ही जितकी साधना व्यवस्थित जाल तेवढे दिवस कमी लागतील आणि एवढे त्याला आता दिवस हे साधन गणित आहे. हे कोणावर अवलंबून आहे. तेव्हा मी तर काम करायला मिळायला अर्थ नाही.
आणखी काय म्हणजे तुमची कल्पना अशी की कामकाज वेळेला आणखी त्या लवकर होईल. तेव्हा आतापर्यंत खेळ कसा होता, म्हणजे नर अवस्था असे जीवन होते त्यावेळेला, म्हणजे कर्म तुम्हाला द्यायचे स्वप्न पडल्यासारखे. दिला नाही. कसे तर मिळाले म्हणून तुम्ही पूर्णविराम करेस्तोवर गेले. परंतु आता ह्या प्राप्त नारायण अवस्थेमध्ये जे काही मिळणार ते निरंतर मिळणार, त्याला क्षय नाही. म्हणून हेच अक्षय सुख म्हणजे नारायण अवस्था हे होय, आणि नर अवस्था म्हणजे क्षणिक सुख होय. तुम्हाला अमुक एक प्राप्ती झाली असे तुम्ही म्हणेस्तोवर काही एक विघ्न हे त्याच्या पुढे उभेच. तर अशी ही नारायण अवस्था तुम्हाला प्राप्त करून घेणे अत्यंत कठीण आहे. समोर गोळा आहे, त्याला आपला आपण मडकवता येत नाही. कुणीतरी त्यातले चर्चेत काढून त्याला पाणी घालून गोळा आणून त्या चक्रावर घातल्यावर आकार तसं रूप. आता हा सिद्धांत आहे व तुम्ही म्हणाल की दादा हा सिद्धांत तुम्ही लावलात का? वंदनीय दादा म्हणाले, आमच्या नाथ परंपरेत हे सिद्धांत आहेत आणि ह्याला कायाकल्प म्हणतात. पहिला नाथपंथांचा सिद्धांत वाचलाय तर तुम्ही सर्वांनी नवनाथ वाचले आहे ना? तर मच्छिंद्रनाथांनी आपला पुत्र मीननाथ याला धुवून आण म्हणून गोरक्षनाथांना सांगितले. गोरक्षनाथाने मीननाथाला नदीवर नेऊन आपटून धुवून वाळत टाकला. म्हणजे काय केले तर हीच म्हणजे नर अवस्थेतून नारायण अवस्थेमध्ये नेण्याची क्रिया केली. विमोचन केलं. वाचण्यातून जन्म झाला होता तो स्वच्छ केला. खरोखर आपली घेतला नव्हे, आपलं सगळं जे दोष होते ते सगळे काढून टाकले आणि मग ठिकाणं झाले म्हणजे दीक्षा दिली. ते दुसरा सिद्धांत गोरक्षनाथांचा. म्हणजे स्त्री पुरुष यांच्या प्रेमाच्या हितसंबंधामध्ये जो पुत्र निर्माण झाला होता त्याच्यामध्ये दोघांच्या देहिक विषय वासनांची निर्मिती झालेली होती. ते विषय सर्व देहाच्या बाहेर काढून फेकून दिले. म्हणजेच नराचा नारायण केला. म्हणजेच हा सिद्धांत होय. त्यांनी एकट्यासाठी केला, मी अनेकांसाठी आता केला व याच्या पुढेही करणार आहे. समजले? म्हणजे हे नाथ परंपरेतले 3 सिद्धांत. काय? पहिला सिद्धांत मच्छिंद्रनाथांचा, त्या मीननाथाला धुवायला सांगितले म्हणजे नराचा नारायण. दुसरा सिद्धांत गोरक्षनाथांचा, तर ते अपत्य मीननाथातले सगळे दोष काढून धुवून टाकले व ओंकार धर्म हे त्याच्यामध्ये निर्माण करून त्याला पुढच्या कार्यासाठी तयार केला. तिसरा सिद्धांत जालंधरनाथांचा, ही नारायण अवस्था प्रत्येकाला या जन्मात प्राप्त होणार नव्हती. कोणाला 5व्या जन्मात, कोणाला 7व्या जन्मात इत्यादी इत्यादी. तर ज्या जन्मात ती प्राप्त होणार होती असा जन्म ह्या देहात धारण करून नारायण अवस्था प्राप्त करून दिली. समजतंय का नाही? समजतंय? सगळे सुस्त झालेले दिसतात. तुम्हाला ह्या जन्माची दीक्षा प्राप्त होणार नव्हती. कुणाला 5व्या जन्मात, कुणाला 7व्या जन्मात. पण नाथपंथ म्हणजे आता श्रेष्ठ की जे अनाथ झाले तर म्हणजे त्याला सनाथ करायचं. पण त्याला ह्या समजत ह्याला 10व्या जन्मात होती रजा, तो 10वा जन्म ह्या 10वाने करून ह्या जन्मात दीक्षा, कुणाला 3ऱ्या जन्मात, कुणाला म्हणजे असे 3 पंथ, दत्त, नाथ आणि सुपी, तिन्ही एकत्र झाल्यामुळे हे आपल्याला ह्या जन्मात मिळालं आहे. हे सगळं समजून आपली भावना वाढीत लागून आपण साधना केली पाहिजे आणि त्याच्या विश्व शांतीच्या कार्यासाठी मदत करायला पाहिजे. एवढाच एक देण्याचं काही शिल्लक राहिलं नाही. असे हे 3 अलौकिक सिद्धांत आहेत. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव.
सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय। श्री गुरुदेव